मित्रांनो, आपण सध्या आहोत लिमगावामध्ये. या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं. आणि मित्रांनो, महाराष्ट्राचा सबंध हिंदुस्थानचा लाडका, महाराष्ट्राची आणबाण शान असणारा द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्याबरोबर वाटेगावकरांचा बादल ही गाडी पळाली आणि प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली. आता थोड्याच वेळामध्ये आपण बकासूरची मुलाखत पाहणार आहोत. दादा, काय सांगाल, आज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनातली जोडी पळाली बादल आणि बकासूरची, कसा आनंद आहे? पुन्हा एकदा एक नंबर केलाय गाडी. आनंद जाम आहे, कारण गाडी जाम पळते. पहिल्यांदा पण मागली पळवली तेव्हा पण एक नंबर केला, आता पण पळवली एक नंबर केला. गाडी पळते, मात्याला माता जुळते, त्यामुळे गाडीला स्पीड चांगली लागते. बरं, कशा पद्धतीने आयोजकांनी मैदान केलं? मैदान एक नंबर झालं, काही विषय नाही. त्यांनी करेक्ट मैदान केलं, टायमिंगवर सगळं केलं त्यांनी. आणि अजून काय सांगाल या जोडीच्या विषयी? जोडीचे विषय म्हणजे कुठनं जरी आलं तरी ह्या गाडीचं टेन्शन नाही. तो पण त्या खांदी बाहेरनं, आपला पण ह्या खांदी बाहेरनं. अचानक कसं काय पहिला झाला? कालच बकासूर पळाला होता. अचानक काल बी आपली गाडी लागली होती आणि त्यांची बी लागली होती, पण दोन्ही बी गाड्या फॉल झाल्या होत्या, त्यामुळे निकाल भेटला नाही. काल आमची चर्चा आली की बाबा असं मैदान पडले होते, पळूया, कारण एक फेरा झालाय पळूया. तर मोहिल शेठ म्हणले लगेच पळू, काय विषय नाही, गाडी आपली पळते. पहिल्या रकमेचं किती बक्षीस होतं? पहिल्या रकमेचं 1,51,000 रुपये. 1,51,000 मानकरी ठरलाय. कसा आनंद आहे? आनंद आहे. आता बैल कंटिन्यू गोलाला आहे, फक्त वरला नंबर गावत नव्हता. आज पायरा चांगला झाला, वरला नंबर गावला. बरं, आता कुठल्या मैदानात दिसेल बादल? आता डायरेक्ट 1 तारखेला रेट्रेला बैल दिसेल. रेट्रेच्या मैदानामध्ये देवेंद्र फडणवीस केसरीमध्ये. आणि अतिशय सुंदर असं मैदान ते पण होतं संपन्न. हो, ते पण चांगलं मैदान, काय गावा शेजारी आमच्या जवळच मैदान आहे. किती दिवसांनी पायरा झाला? हा पायरा कालच झाला आपला ना, आज पळालो लगेच. बरं, नाही तसं किती दिवसांनी पळाला आता? तसं माझ्या अंदाजाने 3-4 महिने झाले असतील. 4 महिन्यानंतर 3-4 महिन्यानंतर. 4 महिन्यानंतर पळालेत बघा मित्रांनो. आणि आता ड्रायव्हरच्या विषयी काय सांगाल? ड्रायव्हर आपला अमर ड्रायव्हर फिक्स ड्रायव्हर आहे, काही विषय नाही. त्या पण गाडीचा आहेच. आता हाणतोय मध्ये 2-3 गाड्या त्यांनी हाणल्यात त्या बकासूर. वातावरणाचा काय परिणाम होतो का बदलांना बैलांवरती? आबाळ येते, आपल्या बैलाचा काही विषय नाही, कारण आपली बैल कंटिन्यू बैल उन्हात असल्यामुळे काही विषय नाही. त्याला वातावरण काय सुट नाही. हो, चालतंय. तुमचं अभिनंदन, असंच कायम गुलाबात राहा आणि 1 मार्चच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत वैभव मामा साळुंके. वैभव मामा, काय सांगाल? पुन्हा एकदा बकासूर आणि बादलच्या गाडीने 1 नंबर केलाय. आजचे भव्य दिव्य मैदान लिमच्या फाटीवरती संपन्न झालं. काय सांगाल याच्याविषयी? सलग दुसऱ्या वर्षी राहिलो आम्ही इथं, आणि अचानक मी ठरलं, काल रात्री ठरलं पळायचं. बरं, कारण काल आम्ही याला गेलतो पेठला. तिथं आमच्या दोन्ही बैलांच्या गाड्या लॉबी झाल्या, बादलची बी झाली आणि बाक्याची बी झाली. मग तिथंच पायरा झाला. अमरता त्या मोहिल आणि मामांनी पायरा करून ती गाडी आज इथं पळवली, आणि याच्या आधी बी गाडी एकदा पळाली, तिथं 1 नंबर केला गाडीने. ते 1 नंबर केलाय. मामा, आता बघा गेलं तर ही जोडी म्हणजे एका खांदी पळणारी जोडी आहे. आणि बघा गेलं तर दोन्ही नंदी पब्लिकनं बी पळते, त्यामुळं गाडी कुठूनही लागली तरी काहीच अडचण नव्हती. काय सांगाल या गाडीविषयी? नाही, आज टेन्शनच नव्हतं, कारण तो पण बैल बाहेरचाच, आपलाही बैल बाहेरून पळतो, त्याच्यामुळे आज काही टेन्शनच घेतलं नाही. त्याच्यामुळे सलग 3 फेऱ्यात 3 नंबर तास आलो. सगळ्यांना तर तुमच्या गुलालाची आनंदच आहे. तुमच्या गुलालाचा सगळेच आनंदी होतात. मात्र आज जी सेमीमध्ये लढत झाली त्या नंदींविषयी काय सांगाल? जेलर उर्फ बुत्या आणि त्या जोडीला पळाला सम्राट एक होता, तर काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, मी सकाळीच गटाला गाडी, त्यांनी चांगली गाडी आपल्या इथली हे केली, पास केली. आणि तेव्हाच मी म्हणजे आमची पोरांची चर्चा चालू होती की ते आपल्याला आल्यागत दिसतंय, नाही का? बरं बरं. आणि त्याला सेमीला झाल्यानंतर त्याला मी जाऊन स्वतः शुभेच्छा दिल्या. बरं, ते म्हणले एकदा पायरा करू. त्यांना म्हणलं चालन. कुणाबरोबर पळणार मग? त्यातल्या भुत्याबरोबर पळायचं का सम्राट बरोबर? दोन्ही बैल चांगली आहेत, बघू आता. दोन्ही. सम्राट, त्या भुत्याबद्दल काय वाटलं तुम्हाला? आम्ही त्या काळातून गेलेलो, आम्ही पण स्वान्यान सुलतानच्या गाडीला, बाकीच्या बादलच्या गाडीला सुलतानच्या गाडी केली. सोशल छान गाडी पळाली. ती मधून असती तर ताप दिला असता गाडीने, त्यांनी त्रास दिला असता? हा, त्रास दिला असता, सगळ्यांना त्रास दिला असता. काय पण झालं असतं. हा, पण चर्चा खूप झाली, त्यांनी तुमचा हो. आभार मानलेले आहेत. काय सांगा? नाही, खरं ते मी त्यांचं पब्लिक मी काढत होतो खाली स्वतः. होय. हा, कारण ते माणूस म्हणलं आम्ही लय लांबून आलो भाऊ, तुम्ही माग सरा. स्वतः मी पब्लिकला सांगत होतो, सरा माग नका त्यांच्या अन्याय करू, कारण कडच आम्ही कडनी पळतो, आम्हाला माहिती काय सोसायला लागते. मामा, आता बघा गेलं तर ज्या पद्धतीने तुम्ही आता जेलर विषयी सांगताय, हा आपला बैलगाडीचा खेळ आहे या, आणि खेळामध्ये हार जीत होत राहते. ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलं की जो नंदी पळतो त्याला पळतच म्हटलं पाहिजे. पळतच म्हणलं. काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, करत लाईज 1 नंबर नंदी पळाला. आज त्याच्या नशिबात थोडंसं उलकावणी दिलं नशिबाने त्याच्या, नाही तर आज त्यांनी केलं असतं पराक्रम मोठाच काहीतरी. कमेंट पण बऱ्याच झाल्या मुलाखतीला की बाबा बाक्यामोर पुन्हा एकदा 1 नंदी ज्याच्या सेमीत पळाला
त्याच्यामुळे खूप चर्चा झाली. काय सांगाल fans? डायरेक्ट बाक्याबरोबर नाही, पण एखाद्या दावणीतल्या बैलाला 100% तो बैल घालू. डायरेक्ट थोडीशी रिक्स वाटते आपल्याला. हा, पण फेरा वगैरे काढून फेरा वगैरे काढू, त्यांची इच्छा असेल 100%. मामा आता आपला सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर. तर तुम्ही बघताय एवढे प्रेक्षक त्याच्यावरती आपला जीव ओततात. बकासूर म्हटलं की एक जोश निर्माण होतो आणि तो आजपर्यंत कधीच तुमचा असू द्या, त्याच्या चाहत्यांचं नाव कधीच त्यानं कमी करून दिलं. आज देखील त्यानं पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळवून आनंद सर्वांनाच दिला. काय सांगाल? नाही, आता आनंद सगळ्यांना, फॅन फॅमिली प्रेम करते त्याच्यावरती. आणि काल बैल पळायला गेला तर बरेच जण नाराज झाले होते, गटालाच हार झाली. ठीक आहे, तो आमचा घरचा साज आहे. त्या गाडीने पण मोठा विक्रम केलेला आहे 1 वर्षी, आणि त्या हिशोबा आपण ती गाडी पळवली होती. पण थोडा 19-20 झालं, गाडी थोडीशी लॉबी झाली. पण आज ती सरकार भरून काढली बैलांनी. बैलाचं असं काय अपेक्षा नाही, फक्त ते फॅन फॅमिलीला गुलाला ठेवलं तेवढंच बास आहे. मामा आता बघायला गेलं तर आपण वाटेगावचे बादल असेल, बादल आणि बकासुरी गाडी येऊनच जोडी आहे. तशी बघायला गेलं याच्या आधी पाळी तेव्हा पण 1 नंबर केलाय. तर बादलचे सहकारी देखील म्हणले की बकासूर असा नंदी आहे की रोज म्हटलं तरी पळून तो 1 नंबर करू शकतो. असा एकमेव नंदी आहे, तर तो या बैलगाडी क्षेत्रामध्ये बकासूर आहे. काय सांगाल? नाही, आता हाय बैलात धमक आहे पहिल्या बसून, आणि बैलाला थोडं मध्ये दुखापतीमुळे आपण आरामाव काढतोय. आणि आज पळायचंच नव्हतं, पण काल एवढा प्रवास झाला आणि जात्याच घरच्याच रोडला मैदान होतं. त्याच्यामुळे मग बैल इथं पळशीत थांबवलं आमच्या पैलवानच्या इथं. मग सकाळी येऊन नियोजन झालं, ते अमरता त्यांनी चांगली गाडी आखली. बरं, आता कसं नियोजन असेल? पुढचं कुठल्या मैदानात दिसेल? आता 5-6 दिवस गॅपच दिसेल, कारण 28चा महिना आहे. डायरेक्ट 1ला पळू आता. आता अमरता ते गाडीवरती ड्रायव्हर होते. काय सांगाल? नाही, आता तुम्हाला सांगतो ना, एक आमचा अमरता त्याला चाचा काल संभाजीनगरला होता. तो आज खास संभाजीनगरवरून डायरेक्ट इथं मैदानात आला. बरोबर. म्हणजे एक प्रेम आहे ड्रायव्हरांचं, पण त्याच्यावरती आमचा प्रशांत झाला. सगळी ड्रायव्हर, आमचे आप्पा वगैरे, प्रेम आहे सगळ्यांचं. म्हणजे असं नाही, कोण नाराज नाही होते की आज ड्रायव्हर बसवला की तू देतो, म्हणजे समजून घेतात सगळे. मग आता बकासूरला जे प्रेम मिळतंय, आता तुम्ही बघता एवढे सगळं पब्लिक आहे त्याच्या मागं उभे राहतात. काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, प्रेम आहे, पण मी आज आहे ना थोडंसं मी सगळ्यांना सांगतो की बैल काल प्रवास करून आला होता. आज त्याला सेमीनंतर बी बसायला भेटलं नाही, फायनल बी बसायला भेटलं नाही. फायनल झाल्याच्या नंतर आपण प्रत्येकाला फोटो काढून देतो. थोडंसं सहकार्य केलं पाहिजे आजच्या दिवस. हा, बैल असं प्रवास, आणि बैलाला प्रवासामुळेच त्रास होतोय. पळण्याचा बैलाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. काय त्याच्या गाडीमध्ये वाहनात काय बदल करणार आहे की नाही? नाही, बघू आता, कारण तो वाहनात बसतच नाही, तर त्यासाठी आपण काही मोठा कंटेनर बी घेतला असता. बरं, तो बसतच नाही गाडीत. त्या पद्धतीची मोठी व्हॅन पण घेतली असते, हॉर्स व्हॅन जशी असते तशी. पण बसत नाही गाडीत तो. बरं, चालतंय. धन्यवाद. धन्यवाद.